मुंबईमध्ये आहोत आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्ध समाज संवाद दौरा 26 जानेवारी पासून त्याचं उद्घाटन झालं आणि आज मुंबईमध्ये विविध ठिकाणी हा संवाद दौरा होतोय आणि आपल्या बरोबर राजेंद्र पातोडे साहेब आपल्या बरोबर आहेत। तर आज मुंबईमध्ये हा बौद्ध समाज संवाद दौरा कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय सांगणार आहे त्यासंदर्भात? मुळात हा मुंबईचा सेकंड फेज आहे आमचा। ह्याच्यापूर्वी विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये 13 दिवस जे आहे तो सुरुवात झाली होती। याची बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भातली सुरुवात झाली आणि मुंबईची सुरुवात डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या हस्ते चैत्यभूमीवरनं झालेली आहे। भारतीय बौद्ध महासभा असेल, पंचायत समिती असेल आणि आमच्याशी संबंधित जेवढ्या विंग आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही हा बौद्ध समाज संवाद दौरा करतोय। त्यामध्ये बौद्धांच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक या 3 बाबींवरच्या चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहेत की या देशामध्ये ज्या पद्धतीची मनुवादी व्यवस्था आहे की संविधान बदलाच्या संदर्भामध्ये सनातन संविधान निर्माण करण्याच्या किंवा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या संदर्भातल्या ज्या काही घटना देशात सुरू आहेत, वेगवेगळ्या समूहांवरती हल्ले केले जात आहेत। आमचीच अस्मिता धार्मिक आहे आणि तीच मोठी आहे हे दाखवण्याचं काम जे सुरू आहे त्या संदर्भामध्ये भारतीय बौद्ध महासभेने पहिल्यांदा या देशामध्ये एक राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की वंचित बहुजन आघाडी जी आहे तोच आमचा दबाव गट आहे, असं आजच भीमराव साहेब बोललेले आहे। आणि त्यामुळे पुढच्या काळात बुद्धांचं राजकीय स्थान काय असणार आहे, बुद्धांचं सामाजिक स्थान काय असणार आहे आणि त्याचबरोबर धार्मिक स्थान काय असणार आहे, या 3 बाबींवरची चर्चा जी आहे ती सगळ्या बौद्ध विहारांमध्ये, वस्त्यांमध्ये आम्ही करतोय आणि बौद्ध समाजाला सचेत करण्याचा प्रयत्न करतो आहे की देशात आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण एक संघ असणं गरजेचं आहे आणि नुसतं आपण एक संघ व्हायचं नाही, तर जे समदुःखी समूह आहेत, मग ते ओबीसी असेल, भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एकत्र येण्याची गरज आहे हे सांगण्यासाठी बौद्ध समाज संवाद दौरा आहे।